Good afternoon, everyone. Welcome to the practical session of Extension 242. And today's topic is Angel's Law of Family Expenditure. Okay, in this topic, we are going to discuss what is Angel's Law, Angel Curve, implications of this Angel's Law. Okay, these are all the topics we are going to cover today. So, what is Angel's Law? Angel's Law is an economic theory introduced in 1857 by Ernst Angel. ओके, हा 1857 मध्ये सर्वात प्रथम अर्न्स्ट एंजलनी ही थेरी इंट्रोड्यूस केली होती. ही इज अ जर्मन स्टॅटिस्टिशियन स्टेटिंग दॅट द पर्सेंटेज ऑफ इन्कम अलोकेटेड फॉर फूड परचेजेस डिक्रीजेस ॲज इन्कम रायझेस. तर अकॉर्डिंग टू ही म्हणजे त्याच्या थेरीप्रमाणे असं सांगण्यात आलंय की जेव्हा आपण काही फूड परचेस करण्यासाठी जे पैसे आपण ठरवलेले असतात ते डिक्रीज होतात कधी, जेव्हा आपलं इन्कम वाढत जातं. ठीक आहे, जेव्हा इन्कम आपलं वाढायला सुरुवात होतं घरातलं, तेव्हा आपण मग खाण्यावरती जे पैसे स्पेंड करत असतो किंवा जे करत होतो ते पैसे आपण हळूहळू कमी करायला लागतो. ॲज अ हाऊसहोल्ड्स इन्कम इन्क्रीजेस द पर्सेंटेज ऑफ इन्कम स्पेंट ऑन फूड डिक्रीजेस while the proportion spent on other goods increases. म्हणजे जेव्हा हाऊसहोल्ड इन्कम इन्क्रीज होतं आपलं, तेव्हा आपण मग खाण्यावरती पैसे कमी खर्च करायला लागून दुसऱ्या ज्या लक्झरियस गुड्स असतात लाईक AC, फ्रीज, कूलर किंवा दुसरी आणखीन काही घरात लागणाऱ्या वस्तू ज्या लक्झरियस आहेत किंवा कार्स वगैरे, मोटर बाईक्स, ह्यांवरती जास्त आपण मग पैसे खर्च करायला सुरुवात करतो आणि फूडवरती कमी करायला. ठीक आहे, अंडरस्टँडिंग एंजल्स लॉ. आता आपण आणखी मोर डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करू. इन द मिड 19th century, Ernst Angel wrote, "The poorer a family, the greater the proportion of its total expenditure that must be devoted to the provision of food." जेवढी फॅमिली गरीब असते तेवढं त्यांचा गरीब असते, त्यामुळे त्यांचं बजेटही कसं असतं, थोडंच असतं. मग त्या बजेटमधलेही सर्वात जास्त प्रोपोर्शन ते कशावर स्पेंड करतात, फूडवर. मग तेव्हा ते ह्या गोष्टीचा विचार करत नाहीत की त्यांच्याकडे चांगलं घर आहे की नाही राहण्यासाठी, मग त्यामध्ये काय त्यांच्या घरामध्ये काही वस्तू आहेत का, लक्झरियस वस्तू, किंवा मग एज्युकेशनसाठी पैसे खर्च करत नाहीत किंवा दुसऱ्या आणखीन काही सर्व्हिसेससाठी. अशा कोणत्याच गोष्टीसाठी ते पैसे खर्च करत नाहीत. ते फक्त सर्वात जास्त पैसे कशावर खर्च करतात, तर फूडवरती खर्च करतात. ओके, दिस वॉज देन एक्सटेंडेड टू होल कंट्रीज बाय arguing the richer a country the smaller the food share. मग नंतर ही एक आर्ग्युमेंटच तयार झाली की जेवढी मोठी रिच कंट्री असेल तेवढं कमी जास्त त्यांचं फूड असणार. म्हणजेच की असं ज्यांचं बजेट सर्वात कमी ते सर्वात जास्त स्पेंड कशावर करणार, फूडवरती. आणि जर ते श्रीमंत असतील खूप तर ते सर्वात कमी कशावर स्पेंड करणार, फूडवरती. ठीक आहे. Angel's law similarly states that lower income households spend a greater proportion of their available income on food than middle or higher income households. As food cost increases both for food at home such as groceries and food away from home, for example at a restaurant, the percentage spent by lower income household is expected to increase. मग जेव्हा फूड कॉस्टवर इन्क्रीज होतं, म्हणजे कुठेही असो, मग ग्रोसरी म्हणजे आपण दुकानात जाऊन, शॉपमध्ये जाऊन किंवा शॉपमध्ये जाऊन जे विकत घेतो फूड आयटम्स ते असो, किंवा मग रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करण्यासाठी ऑर्डर केलेलं फूड असो, ह्यांच्यावर जरी पैसे इन्क्रीज जरी झालेले असले ना, तरी सुद्धा आपण मग ते लोअर जे हाऊसहोल्डवाले आहेत त्यांचे इन्कम मग ते इन्क्रीजच करतात त्यासाठी. ठीक आहे. The relationship and importance of household income to food consumption is well ingrained in popular economics principles today, particularly with population health and improving the quality of health, a prominent rallying point of all developed markets. Okay, health वरती मग सर्वात जास्त हेल्थ वरती जास्त लक्ष देण्याची, मग इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ हेल्थ ही सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्रायटेरिया जरी असला तरी सगळे ह्यावरती लक्ष देत नाही. ओके,
एक एक्झाम्पल पाहूया याचं. फॉर एक्झाम्पल, अ फॅमिली दॅट स्पेंड्स 25% of their income on food at an income level of rupees 50,000 will pay 12,500 on food. If their income increases to 1 lakh, it is not likely that they will spend 25,000 on food but will spend a lesser percentage while increasing spending in other areas. ओके, $50,000 आहे, त्यापेक्षा आपण 50,000च घेऊया. मग आता ज्या फॅमिलीचं इन्कम 50,000 असतं, तर ते काय करतात, 12,500 तर ते फक्त फूडवरतीच स्पेंड करून टाकतात. म्हणजे जवळजवळ 50च्या 25%, 1/4 पार्ट तर ते कशावर स्पेंड करतात, फूडवर स्पेंड करतात. पण त्याच ठिकाणी जर त्यांचे इन्कम वाढून 1 लाख रुपये झालं, तर असं नाही होत की ते 1 लाखाचे पण 25% म्हणजे 1/4 पार्ट ते फूडवरती स्पेंड करतील. तेव्हा मग ते थोडक्यात पैसे स्पेंड करणार. मे बी होऊ शकते एवढेच पैसे स्पेंड करतील, किंवा मग ह्यामध्ये थोडेसे जास्त घेऊन 13,000 स्पेंड करतील. पण असं होईल का की ते 25,000 फक्त खाण्यालाच घालवतील? नाही. मग हे इन्कम जे फूडवर आपण स्पेंड करणारे पैसे आहेत आपले, ते जेवढ्याला तेवढेच राहतात. पण मग ते कुठे स्पेंड करणार मग त्यांचे बाकीचे, की अदर लक्झरियस गुड्ससाठी मग ते पैसे स्पेंड करायला सुरुवात करणार त्यांची. मग चांगलं घर घेणार, त्यामध्ये चांगल्या चांगल्या वस्तू घेणार, एज्युकेशनकडे लक्ष देणार, मग त्यांच्या हेल्थकडे, आणखीन काही सर्व्हिसेस लाईक घरी नोकर वगैरे असं काही गोष्टी ठेवणार. मग ते इकडे स्पेंड करायला सुरुवात करतात पैसे. ओके, ही आहेत एंजल्सची थेअरी. आता यामधले काही इम्प्लिकेशन्स पाहूया. Income elasticity of demand for food. Angel's law implies that the income elasticity of demand for food is positive but less than 1. Income elasticity of demand is a measure of the sensitivity of the quantity of demand for a good to every percentage change in income. It is calculated by dividing the percentage change in the quantity of demand by the percentage change in consumers income. ठीक आहे. म्हणजे जेवढी आता कोणत्याही वस्तूची क्वांटिटी किंवा क्वालिटी जर पाहिजे असली, तर त्याप्रमाणे आपलं इन्कम ही असलं पाहिजे. जास्त क्वांटिटी घ्यायची, पण जर क्वालिटी कमी असेल तर जेवढं बजेट आहे त्यामध्ये तुम्हाला येऊन जाईल. पण जर तुम्हाला क्वांटिटी सहित क्वालिटी पाहिजे असेल, तर तुमचं मग इन्कम त्या ठिकाणी पाहावंच लागणार की तुम्हाला किती इन्कम मध्ये येऊ शकतं. ठीक आहे. When a family's income increases, the expenditure on food for that family typically rise as well. ठीक आहे. फॅमिली इन्कम जेव्हा इन्क्रीज होतं तेव्हा त्यांचं एक्सपेंडिचर सुद्धा वाढायला लागतं. ठीक आहे. Which indicates a positive relationship between consumers' income and the demand for food. It suggests that the income elasticity of food is positive. मग ह्याच्यामध्ये असं होतं की काही ठिकाणी असंही होतं की फॅमिलीचं इन्कम वाढलं तर मग ते फूडवरही एक्सपेंडिचर वाढू शकतात, कारण की मग चांगल्या क्वालिटीचं फूड घ्यायला सुरू करतात. लाईक आपला विराट कोहली, तो काही इंडियामधलं पाणी पित नाही, तो आय थिंक बाहेरचं फ्रान्सवरून त्याचं पाणी येतं. लाईक तसं मग सुरू करतात ते त्यांचं पैसे त्यांचे स्पेंड करायला. मग इथं जो फूडवरती जो खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे, तर ते ऑटोमॅटिकली वाढणारच त्यांचं. मग काही वेळेस मग हे पॉझिटिव्ह पण येऊ शकतं. ठीक आहे. असं नाही की इथे जसं ज्याप्रमाणे हे निगेटिव्ह येत होतं की ते इन्कम म्हणजे इन्क्रीजच करतील किंवा 25%च त्यांचं स्पेंड होतील पैसे जरी इन्कम वाढलं फूडवरती, असं नाही. पण इथं पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे रिलेशन. ठीक आहे. However, the increase in food expenditure is slower than the increase in consumers' income, which leads to decrease in proportion. Increase in food expenditure is slower than the increase in consumers' income. ठीक आहे. फूडवर जो खर्च होतो तो जरी वाढला तरी इन्कम लगेच वाढायला सुरुवात होते का? नाही. इन्कम कोणाचं मंथली असतं, कोणाचं इयरली असतं, 6 क्वार्टरली असतं. अशा प्रकारे किंवा डेली बेसिसवर काम करणाऱ्यांना रोजच काम भेटेल असंही नसतं. त्यामुळे ही जरी पण जेवण आपल्याला मात्र रोजच लागतं. त्यामुळे ही जरी इन्क्रीजिंग प्रोसेस असली तरी इन्कम भेटणं, कंझ्युमरला इन्कम येणं ही मात्र स्लोअर प्रोसेस असते. Continuing on the above example,
40% increase in income leads to 25% increase in food expenditure. Assuming constant unit price of food, it gives us 0.625% income elasticity of food. Thus, the demand for food is inelastic relative to income. ठीक आहे, डिमांड फॉर फूड हे इनइलॅस्टिक आहे रिलेटिव्ह टू इन्कम. ठीक आहे, इन्कम जरी इलॅस्टिक असलं तरी डिमांड फॉर फूड हे इलॅस्टिक नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर एंजल्स कोएफिशिएंट. एंजल्स लॉ सपोर्ट्स दॅट हाउसहोल्ड्स विथ लोअर इन्कम spend a larger proportion of their income on food than the ones with a middle or higher income level. Food consumption typically makes up a great portion of the budget of a poor family, as the rich tend to spend greater portion of their income on other items such as entertainment and luxury goods. ठीक आहे, रिच फॅमिली मग त्यांचा जेवणावरचा खर्च कमी करून ह्या गोष्टींकडे जास्त स्पेंड करण्याचा मग त्यांचा विचार असतो. द थिअरी कॅन बी एक्सटेंडेड टू अ कंट्री वाइड स्केल अँड सपोर्ट्स दॅट डेव्हलप्ड कंट्रीज विथ हायर ॲव्हरेज हाऊसहोल्ड income see a lower proportion of income spent on food, which is measured by the Engel's coefficient, than the developing countries with lower income. A country's Engel coefficient reflects its economic status. ठीक है, a decreasing Engel coefficient usually indicates economic growth with a rising income level in the country. Conversely, an increasing Engel coefficient indicates a drop in a country's economic level. Okay? What is the Engel curve? Here the Engel's coefficient and above the Engel's curve. A derivative concept in the Engel curve which is based on Engel's law. ठीक है? कर्व जो आहे हा Engel's law. The Engel curve describes how the spending on a certain goods varies with the household income by either proportion or absolute dollar amount. The shape of an Engel curve is impacted by demographic variables. Demographic variables म्हणजे कोणते कोणते? एज, जेंडर, एज्युकेशनल लेवल as well as other consumer characteristics. म्हणजे जे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांचा त्या पाहण्याचा ॲटिट्यूड असू शकतो एखाद्या वेळेस, किंवा त्यांची मेंटल स्टेटस, त्यांची हेल्थ, हे सगळे जे आहेत हे आहेत डेमोग्राफिक व्हेरिएबल्स. ओके, Engel's curve also varies for different types of goods, with income level as the x-axis and expenditure as the y-axis. ओके, इन्कम लेवल आपण एक्स ॲक्सिस वर दाखवतो आणि एक्सपेंडिचर आहे ते वाय ॲक्सिस वर. The Engel's curve show upward slope for normal goods which have a positive income elasticity of demand. Upward जर स्लोप असला तर तो असतो नॉर्मल गुड्स साठी. ठीक आहे, म्हणजे असं वाढत जाणार. Inferior goods with negative income elasticity assumes negative slopes for their Engel's curve. In the case of food, the Engel curve is concave downward with a positive but decreasing slope. ठीक आहे, इथे आपण पाहिलेलं आहे. हा, आता या सर्व स्टडीचं कन्क्लुजन काय आहे? The conclusion असं आहे की as income increases, the percentage expenditure on necessaries of life decreases and vice versa. ठीक आहे, percentage expenditure on luxurious and other cultural and recreational wants increases with an increase in income and decreases when income decreases. ठीक आहे, as for lodging or rent, fuel and light, percentage expenditure is generally the same for all incomes. ठीक आहे, यांच्यासाठी काय लगेच एक्सपेंडिचर वाढत नाही. आपल्याला ज्या ह्याच्यामध्ये भेटते आपण त्या ह्याच्यामध्येच घ्यायला सुरुवात करतो. ठीक आहे, वॉट एव्हर द इन्कम, पर्सेंटेज आउटले ऑन क्लोथिंग इज पर्टिक्युलरली द सेम. ठीक आहे, इन्कम काही असलं तरी जरी आपला पहनावा काय आहे, क्लोथिंग आपण कपडे काय कोणत्या प्रकारे वापरतो ते सेमच असतात. ठीक आहे, मोस्टली आपण क्वालिटीचेच कपडे वगैरे वापरण्यातच विश्वास ठेवतो, त्यामुळे त्याचा काही इन्कमवर एवढा प्रभाव पडत नाही. जरी वाढलं तर आपण आणखी क्वालिटीमध्ये जातो म्हणा, पण तरी जरी इन्कम ठीकठाकही असलं, मिडियमही असलं तरी आपण व्यवस्थित कपडेही क्वालिटीचेच वापरतो.
ठीक आहे, ही होते एंजल्स लॉचे काही फॅक्टर्स. आय होप तुम्हाला समजले असतील. जर समजले नाही तर तुम्ही विचारू शकता काही पण. ठीक आहे. थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर.